तुमच्या समोर आज एक अत्यंत भावनिक आणि मानवी कथा सांगायची आहे. एका नेत्याची, ज्याचे नाव अनेकांच्याच मनात दादा म्हणून कोरले गेले होते. पण आता ते दादा आपल्यात नाहीत. अजित अनंतराव पवार हे नाव आता इतिहासात जात आहे. आणि त्यांच्या आयुष्याची शेवटची क्षण ही एका धक्कादायक अपघातातून आलेली आहे. आज आपण त्यांची जीवनयात्रा जन्मापासून त्यांच्या शेवटच्या उडाणापर्यंत एका जिवंत, प्रत्यक्ष भावनांनी भरलेल्या स्वरूपात ऐकू. तुम्ही कधी विचार केला आहे का, एका साध्या गावात जन्मलेला मुलगा कसा लोकांचा दादा बनतो? अजित पवारांचा जन्म 1959 साली महाराष्ट्रात झाला. एक सामान्य, मातीची जमीन, शेतकरी, संघर्ष आणि स्वप्नांनी भरलेले कुटुंब. त्यांनी लहानपणापासूनच लोकांच्या वेदना जाणल्या, त्यांच्या हक्कासाठी उभं राहिलं, आणि जेव्हा ते बोलायचे, लोक ऐकू लागले. त्यांच्या आवाजात एक वेगळं धैर्य होतं, लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं धैर्य. राजकारणात त्याच्या प्रवासात ते नेहमी पुढे होते. कधी उपमुख्यमंत्री म्हणून सरकार चालवत, कधी शेतकऱ्यांसाठी योजना आखत. त्यांचे निर्णय कित्येकांना प्रेरित करत, कित्येकांना चकित केलं. पण कोणालाही त्यांनी माघारी पाठवले नाही. त्यांना लोकांचा दादा म्हणून ओळखलं जायचं, कारण जगातून जाणाऱ्या त्यांच्या प्रवासात लोकांना त्यांनी एकत्र ठेवले. जिथे काही वेळा सत्ता, काही वेळा संघर्ष, पण सर्वत्र लोकांशी ताठ दिडलेलं नातं. आणि मग 28 जानेवारी 2026 सकाळच्या त्या शांत वेळेत जे काही घडलं, त्याने संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला. सकाळच्या 8 वाजण्याच्या सुमारास तो चार्टर विमान मुंबईहून बारामतीकडे निघालं होतं. 28 जानेवारीला त्या दिवशी त्यांच्याकडे काम, कार्यक्रम, लोकांसाठी योजना होती. पण काहीच क्षणांनी एक भयंकर आवाज. विमान अत्यंत जोरात खाली कोसळलं. काहीच वेळात द लिअरजेट 45 XR जवळपास नियंत्रण गमावून जोरात धडकला, आणि त्यामध्ये सवार या महान नेत्या सकट 5ही लोकांना आपला प्राण गमवावा लागला. कोणी वाचलं नाही. आणि त्या धक्कादायक बातमीनंतर पुढच्या काही तासात फोनवर, वृत्तपत्रावर, टीव्हीच्या स्क्रीनवर लोक फक्त एकच विचार करत होते: दादा परत कधी येणार? पण उत्तर मंद होतं. ते कधीच परत आले नाहीत. त्यांच्या घरात, त्यांच्या कार्यालयात, त्या जागी एक शून्य निर्माण झालं, ज्याची त्या समाजाने कल्पनाही केली नव्हती. वृत्तपत्रांनी लिहिलं: मुख्यमंत्री आणि देशातले नेते शोकात डुंबले. त्यांच्या कौटुंबिक सदस्यांनी आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना थांबवलं नाही. आणि बारामतीमध्ये त्यांच्या अंतिम संस्कारासाठी हजारो लोकांची गर्दी झाली. राज्यात 3 दिवस राज्यशोक घोषित झाला. लोकांच्या चेहऱ्यावर केवळ दुःख नव्हे, तर असं हिरवळलेलं प्रेम दिसत होतं, जणू काही महाराष्ट्राने आपल्या हृदयाचा एक भाग गमावला असेल. आजही तिथे चर्चा आहे. कसा तो अपघात झाला? काही चुका होत्या का? तपास सुरू आहे. पण जे लोक दादा म्हणत होते, त्यांच्या मनात एकच भावना: आम्हाला तो पुन्हा पाहावंसं वाटतं. या भावना इतक्या जिव्हाळण्याच्या, इतक्या प्रत्यक्षच्या, इतक्या मानवी आहेत की शब्दांनी वर्णन करणंही कठीण आहे. आणि आपण हे जाणून घेतलं पाहिजे. लोकांना नेता म्हणून नाही, तर एक संवेदना देणारा, हक्कासाठी उभा राहणारा, स्वतःहून मोठा व्यक्ती म्हणून लोकांनी त्याला स्वीकारलं. आणि आज तो आपल्याला शारीरिकदृष्ट्या गमावला, तरी त्याची आठवण, त्याचा आवाज, लोकांप्रती त्याची जवळीक, हे सर्व आजही आमच्या मनात ताजं आहे.